समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जत तालुक्यातील बिळूर येथे झालेला घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला असून प्रशांत चिन्नाप्पा घेज्जी वय 30 राहणार डोनीपीर वस्ती बिळूर तालुका जत याला अटक करण्यात आली आहे। संशयित आरोपीकडून 8,81,290 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिळूर येथील रावसाहेब बाबू घेज्जी वय 49 यांच्या घरी 23 जुलै रोजी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले होते। याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। दरम्यान 11 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी जत कवटेमंकाळ रोडवरील जाधव वस्ती येथील बंद हॉटेल परिसरात येणार असल्याचे समजले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने सापळा रचून संशयित प्रशांत घेज्जी याला ताब्यात घेतले। अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने व चांदीची अंगठी आढळून आली। संशयित आरोपीने आपल्या चुलत्याच्या घरातून दागिने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। संशयित आरोपीकडून 80 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 8,78,790 रुपये तसेच 5 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने किंमत 2,500 रुपये असा एकूण 8,81,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, अतुल माने, मच्छिंद्र बर्डे, रणजित जाधव, मोतीराम खोत, पोलीस कॉन्स्टेबल केरुबा चव्हाण, अभिजित माळकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे व विजय पाटणकर यांच्या पथकाने केली आहे। संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाकडून 17 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली असून पुढील तपास जत पोलीस करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।